भोटी टोल नाका किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे, त्या परिसरामधला तो जो एक्झॅक्ट पॉईंट आहे टोल नाक्याचा किंवा त्या परिसरामध्ये तिथे जे आहे ते तिथे गाडी थांबवण्याचा प्रकार झाला, त्या प्रकारामधला पण आपण आरोपी ताब्यात घेतला. एकूण आरोपी किती होते? त्यांनी 6 ते 7 आरोपी आपल्याला सांगितले होते, परंतु यामधून आपण निष्पन्न करून आतापर्यंत आपण 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. याच्यामध्ये आणखी सुद्धा आपल्याकडे 2-3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने आणि मदत करणारे जे आहेत, कुणी शेल्टर दिला त्या सुद्धा लोकांना आपण याच्यामध्ये आरोपी करत आहोत किंवा त्यांना पळवून लावण्यास कुणी मदत केली, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना कुठेच पुनरावृत्ती होणार नाही आणि त्याच्यामध्ये कडक शासन होईल. त्याचबरोबर आता जसा मोकाचा विषय निघाला त्या अनुषंगाने आपल्या याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये सेक्शन्स लागू शकतात. आता डेकॉयटी आपण लावलेला आहे, विनयभंगाचा आहे, त्याचबरोबर आपला अटेम्प्ट टू मर्डर आहे, अशा प्रकारची सिरियस सेक्शन, कमिट सेक्शन आणि इतर जी सेक्शन आहे आपण ती पण लावतो. जवळ पोलीस स्टेशन मिळाले नाही, चौकी मिळाली नाही, म्हणून ते भविष्यामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे पहिने पण असेल आणि भावली पण असेल, कायमस्वरूपी 2 चौक्यांची गरज आहे असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. बाहुले परिसरामध्ये आपली जी आहे तो तुम्ही त्याबरोबर एक्झॅक्ट डॅम जर बघितला तर तिथे आपण चौकी आणि अशा प्रकारच्या वेळेला आपण त्या ठिकाणी पोलीस ठेवतोच, परंतु पहिने जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं नाकाबंदी आणि पोलीस आहेत. परंतु ओव्हरऑल जे आहे ते ओव्हरऑल या ठिकाणी जर समजा कोणालाही वाटलं तर 112चा नंबर जो आहे तो 112च्या नंबरवर आपण त्वरित कारवाई करतो. त्वरित ह्यांना पण त्वरित फोन गेले, 1832ला फोन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु हेच फास्ट होते, त्यांनी पण तसं सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने पण आपण पुढचे प्रयत्न करू. आणि या लॉजिंगच्या बाजूला टार्गेट नेहमी असतात, त्यातून गुंडगिरी कुठल्या ठिकाणी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती लॉजिंग आहे किंवा अशा इगतपुरी भागात पण अशी लॉजिंग, ही सगळी गुंडगिरी तिथून. आता हे जे आहे ते हे लॉजिंग मधला कुठलाही हा विषय नव्हता. हा विषय जो आहे तो त्या ठिकाणच्या लोकल काही मुलांनी त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने थांबलेल्या मुलापासून हा सुरू झाला होता, परंतु लॉजिंगच्या दृष्टीने आपण नाशिक त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये जी काही लॉजिंग आहे त्या लॉजिंगवाल्याला आपण त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत. लॉजिंगची आपण अचानक तपासणी करतो आणि काही आपण डिकॉय वापरून पण तपासणी करतो, जेणेकरून त्याच्यावरती लॉजिंगच्या परिसरामध्ये आपण आता मध्यंतरी 4 कारवाया पण केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने पण आपल्या कारवाया लॉजिंग असतील, अशा प्रकारचे इलिगल कुठले रेस्टॉरंट्स असतील, कुठे इलिगल दारू विक्री असेल आणि ह्या पद्धतीने जे आहे ते आपण नक्की त्याच्यावरती ठोस कारवाई जी आहे ती व्यवस्थित होते. आता हे जे आहे ते ज्या काही सिरियस आपण सेक्शन्स लावलेले आहेत ते त्यासाठीच लावलेले आहेत की जेणेकरून याच्यामध्ये भविष्यामध्ये आणखी काही स्ट्रिक्ट ऍक्शन जी आहे ती स्ट्रिक्ट ऍक्शन आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल, तर त्या पूर्ण प्रक्रियाची छाननी करून आपण त्या पद्धतीने पुढे याच्यात आणखी कारवाई करू. व्हिडिओ मधला जो एक आरोपी आहे तो एक आरोपी अद्याप आपल्याला भेटलेला नाही, परंतु याच्यामधले जे गाडीवर चढणारा आहे, त्याचबरोबर दगड फेकणारा आहे आणि स्टिकनी मारणारा जे इतर आरोपी आहेत, अशा प्रकारचे 4 वेगळे आरोपी आपल्याला भेटलेले आहेत. जो एक आरोपी आहे जो त्याच्यामधला जो सांगितला की जो त्याच्यातला एक आरोपी भिवंडी वाडा परिसरामध्ये, तो अद्याप आपल्याला भेटलेला नाही. त्या दृष्टीने आपल्या टीम जी आहे त्या सगळ्या त्या भागामध्ये आपल्या टीम आहे. हल्ले होत होते महामार्गावर, हा सगळा प्रकार घडत होता. आपल्या ग्रामीण पोलिसांची एकही टीम त्यांना इंटरसेप्ट करू शकली नाही तिथे एवढ्या 30-40. नाही, पुन्हा आपल्याला सांगतो की आपल्याला जे आहे ते आपल्याला ज्या वेळेला फोन आला त्यावेळेस त्यांनी तो पास केलेला होता पिरियड आणि त्यांचा जो फोन झाला तो फोन 18:32 फोन आहे, तेव्हा ते पास केलेले होते आणि तेव्हा आपण जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा ते आपल्या संपर्कापासून ते म्हटले की आम्ही पुढच्या पोलीस स्टेशन पुढे शहरामध्ये आम्ही पास झालेलो आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना 2 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, हे त्यांना पण माहिती आहे आणि त्यांनी पण पोलिसांबद्दल जे आहे ते पोलिसांनी त्यांच्याबद्दलची जी कारवाई केलेली आहे, पोलिसांचा त्यांचा जो संपर्क झालेला आहे आपल्या माध्यमातूनच त्यांनी सांगितलेलं आहे की पोलिसांच्या कारवाईबद्दल ते समाधानी आहेत आणि पोलिसांचा त्यांचा संपर्क झालेला करू सुरू करू. 2 मिनिट रुकताय भाई. ठीक आहे. ओके सर. याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे. त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे. तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत. पर्यटन स्थळावर यापूर्वी प्रिकॉशन घ्यावी यापूर्वी आपण काही आदेश काढलेले आहे, परंतु या अनुषंगाने जो कालची घटना घडलेली आहे अशी घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही यापूर्वी दक्षता घेतली होती?
आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटशी आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो. त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हल्ला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली. पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो. सुरुवात कशी झाली होती सर? इगतपुरी पुलिस स्टेशन के एरिया में 12 तारीख को इवनिंग में जो एक घटना हुई, इस अनुचित घटना के अकॉर्डिंगली जो है वो पहले अंबड़ पुलिस स्टेशन में 0 नंबर से जो एफआईआर रजिस्टर हुआ उसको अकॉर्डिंगली वो तुरंत हमने वीडियोस और बाकी टेक्निकल एनालिसिस करके इसमें हमने 9 आरोपी अभी तक निष्पन्न किए हैं, जो कि एफआईआर में 6-7 आरोपी थे, बट इसमें जो शेल्टर देने वाले आरोपी है या फिर एसोसिएट्स है जिनको इन्होंने हेल्प किया था वो भी हमने इसमें आरोपी किए है और अभी तक हमने 9 आरोपी इसमें ताबे में लिया है. इस पे आगे की जो कार्रवाई है वो आगे की कार्रवाई चल रही है. बाकी हमारी टीम जो है वो भिवंडी है, वाड़ा है और जो भी बाकी एरिया है जहां जहां हमको लगता है उस एरिया में हमारी टीम अभी कार्यरत है और वो टीम भी बाकी जो आरोपी है जो भी निष्पन्न हुए आरोपी है उस आरोपी को हम जल्दी से जल्दी पकड़ेंगे. सुरक्षा को नहीं मिली पर्यटन के लिए, कुंभ मेले को लेकर पर्यटन को सुरक्षा ऑलरेडी दी हुई है, पर्यटन के वहां पे बंदोबस्त भी था, वो लोग भी वहां पे पुलिस को मिले. पर इस घटना में जो है ये घटना कुछ 7-8 किलोमीटर दूर जाके जहां पे कोई मोबाइल लोकेशन नहीं आ रहा था उस पॉइंट पे हुई है. और जो दूसरा पॉइंट है इसमें मौका के अकॉर्डिंगली जो हम कार्रवाई करने वाले हैं या फिर जो है उसके पूरे सेक्शंस देखे जाएंगे और देखने के बाद जो है अभी तो स्ट्रिंडेंट सेक्शन लगा है वो भी हम उसकी कार्रवाई आगे करेंगे. होने वाला है, आने वाले वक्त में नासिक में बड़ा कुंभ मेला होने वाला है, इवेंट होना है, तो उसको लेकर किस तरह से सुरक्षा है? देखिए सुरक्षा व्यवस्था जो है सुरक्षा व्यवस्था ऑलरेडी पुख्ता है. इसमें जो है मैंने वही रिपीट किया है आपको कि वहाँ पे पुलिस मौजूद थी, बट ये घटना जो है ये घटना उस पॉइंट पे नहीं हुई है जिस पॉइंट पे लोकेशन नहीं था वहाँ पे हुई है. बट ये अकॉर्डिंगली कुंभ मेला और बाकी सब चीज़ें देखते हुए वहाँ पे लोकल पुलिस स्टेशन हमेशा रहेगा. हम और पुलिस वहाँ पे बढ़ाएंगे, जहाँ पे भी हमारे पर्यटन के विभाग है वहाँ पे पुलिस रहेगी, नाकाबंदी रहेगी और वहाँ पे जो है मोबाइल हमारी वैन हमेशा रहेगी. सीनियर ऑफिसर वहाँ पे हमेशा विजिट करते रहेंगे और उस अकॉर्डिंगली हम काम करेंगे. एक इसमें मैंने ऑलरेडी बताया कि एक आरोपी रिकॉर्ड का है, बाकी किसी के ऊपर अभी तक हमने कोई ऑफेंस नहीं दिखाई दिया है, बट वो आरोपी को भी हम पकड़ेंगे. पत्रकारांवर पण त्र्यंबकेश्वरमध्ये असा हमला झाला होता, तो गुन्हेगार पुन्हा जामिनावर सुटला आणि तो परत ते गुन्हे करतोय. हा माणूस सुद्धा आता जो अटक आहे तो पण मर्डर करून आणला होता, तो जामिनावर सुटला होता, तो गुन्हेगार होता. एका पोलीस हवालदारावर पण त्याने 8 दिवसापूर्वी गुन्हा केला होता, गाडी घातली होती असं समजतंय. तर हे आधीच आपण म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपण त्याच्यावर वॉच का ठेवलं जात नाही अशा सगळ्या गुन्हेगारांवर? आपण प्रत्येकावरती गुन्हेगार जे असतात त्या गुन्हेगारावरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतच असतो, परंतु प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर गुन्हा झाली तर आपल्याकडे ब्रीच ऑफ बॉन्ड बाकीचे सगळे काही वेगवेगळे पर्याय आहेत, त्या सगळ्या कायदेशीर पर्यायाचा आपण अवलंब करू. अंबड पोलीस स्टेशन मध्ये मदत इन द सेन्स अंबड पोलीस स्टेशनची मदत हा मुद्दा जो आहे, अंबड पोलीस स्टेशन मध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा फिर्यादी जे आहे ते फिर्यादी त्या ठिकाणून निघाल्यानंतर अंबड पोलीस स्टेशनला हे पहिल्यांदा फास्ट त्या ठिकाणी आले. अंबड पोलीस स्टेशनला हा रात्री गुन्हा रजिस्टर झाला. अंबड पोलीस स्टेशनला रजिस्टर झाल्यानंतर आपल्याकडे तो गुन्हा जो आहे तो ट्रान्सफर झाला, त्याबरोबर लगेच ही कारवाई सुरू झाली. हे म्हणणं जे आहे ते रास्त नाही आहे, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे इगतपुरी पोलीस स्टेशनला ते आलेले नव्हते. आपण कंप्लेंटशी मी स्वतः बोललेलो आहे. कंप्लेंट हे पहिल्यांदा आपल्याकडे 112ची जी व्हेकल आहे त्या व्हेकलनी त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर ते एवढे फास्टमध्ये होते की वाडीवरून ते फास्ट पुढे निघून आले आणि त्याच्यामुळे त्यांनी अंबडला जाऊन तक्रार दिली. माझं कंप्लेंटशी बोलणं झालेलं आहे. आपलं म्हणणं जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. इथे जे हॉटेल्स आहेत ते ढाबे आहेत तिथे राजरोसपणे दारू पिली जाते, दारू दिली जाते आणि मटणाची दुकानाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात तिथे मद्यपींचा वावर पाहायला मिळतो. ग्रामीण पोलिसांकडनं पुढच्या काळामध्ये अशा घटना टाळण्यासाठी काय कारवाई केली जाणार आहे? तर याच्यामध्ये आपण अगोदरपासूनच ही कारवाई जी मद्यपींचा आणि ह्याच्या संदर्भातली आपण कारवाई ठोस प्रमाणे करतो आहोत. तुम्ही आपण ज्या वेगवेगळ्या ठिकाणची जी आहेत, आपल्याकडे 2 महत्त्वाचे ठिकाणं आहेत, पहिने परिसर असेल किंवा बाहुली डॅम असेल, तर त्या ठिकाणची आपण ही कारवाई दारू पिणाऱ्या इस्मांवर आपण कारवाई करतो. आपण नाकाबंदी पण लावलेली आहे. नाकाबंदीच्या अनुषंगाने आपले फिक्स पॉईंट पण असतात आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते पर्यटकांसाठी आता विशेष ह्याच्यामध्ये पुन्हा आणखी त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त आपण वाढवणार
आणि एकंदरीत जे आहे ते कुठल्याही पर्यटकांना घाबरण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारची घटना जी आहे ती घटनेची पुनरावृत्ती कुठे होणार नाही आणि अचानक काही घटना तयार होणार नाहीत त्या संदर्भाने आपण पूर्ण प्रिकॉशन त्या ठिकाणी घेऊ. आरोपी कसे सापडले? हे जे आरोपी आहेत हे आरोपी आपल्याला पहिल्यांदा आपण जेवढा काही आपल्याकडे व्हिडिओ आला, आरोपींची ओळख कोणाची नव्हती. आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिसची मदत घेऊन आपण रात्रभर त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक बारकाईनं बघून आणि टेक्निकल अनालिसिस करून आपण याच्यामध्ये कोण कोण लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या लोकांची माहिती आपल्याला पहिल्यांदा त्या पद्धतीने मिळाली. त्यानंतर आपण वेगवेगळ्या आरोपींना जे आहे ते वाड्याचा परिसर, भिवंडीचा परिसर, त्याचबरोबर जे आहे ते एका ठिकाणी लॉजमध्ये जे होते ते दुसऱ्याच्या नावाने जाऊन राहिलेले होते, त्या अनुषंगाने आपण सगळे प्रयत्न करून ह्या आरोपींना जे आहे ते आपण ताब्यात घेतले. माहुली परिसरामध्ये काही पर्यटकांवरती हल्ला झालेला घटनेमध्ये या घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. काय आतापर्यंत 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे. काही आरोपींची गुन्हेगारी कल नेमका कसा सुरू झाला? त्या वादाचं जे आहे त्या अकॉर्डिंग टू कंप्लेंट जे आहे ते अशा प्रकारचं जे वाद आहे त्या ठिकाणी एका इसमाने ज्या ठिकाणी त्या शिट्टी वाजवण्याचा प्रकार झाला आणि दुसरा त्या ठिकाणी पहिल्यांदा वादावादी झाली आणि ते इसम निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणचे इतर जे लोक होते ते इन्व्हॉल्व झाले आणि तिथे मग पुन्हा दुसरा वाद तयार झाला आणि त्या वादामधून हे पर्यावसन झाले. सर, विशेषतः हे जे पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये माहुली असेल किंवा पहिल्याचा परिसर आहे, सर, खास करून माहुलीचा जो परिसर आहे, वैण्याचा जो परिसर आहे किंवा इतर पर्यटन स्थळ जे आहेत तिथे प्रॉब्लेम असा आहे की तिथे नेटवर्कच नसल्यामुळे तिथे अनेकदा पोलिसांशी संपर्क होत नाही. या पार्श्वभूमीवर काय आपण प्रोएक्टिव्ह करू शकतो? आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपण जसं सांगितलं तर त्या ठिकाणी बरोबर आहे 7 ते 8 किलोमीटरचा जो पूर्ण पॅच आहे त्या पॅचमध्ये मोबाईल पर्यटकांचे लागत नाहीत म्हणून आपण त्या ठिकाणी व्हेकल ठेवलेली असते आणि पोलीस पण असतात. जर समजा तसं काही वायरलेसचं कम्युनिकेशन आहे, फक्त ह्या प्रकारामध्ये पहिल्यांदा जो आहे तो स्पॉटमध्ये फक्त बाचाबाची आणि वादावादी झाली, त्याच्यामुळे तो सिरियसनेस जो आहे तो पुढच्या 8 किलोमीटर नंतर ह्या घटनेची ऍक्च्युअली सुरुवात झाली. त्याच्यामुळे जे आहे ते पण तरी पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीने सुरू करणे आणि इतर काही मोबाईल कम्युनिकेशन आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. महत्वाची चूक अशी झाली होती की